जे काय एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं का इतकं काय वेगळं खायला मिळालं आणि मालवणी स्टाईलनी. नमस्कार मंडळी, आपल्या नवीन फूड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आलेलो आहे पुण्यामध्ये, ते पण तुमच्या आग्रह असतो. तुम्ही जे सांगितलं होतं सी फूड एक हॉटेल दाखवा आपल्याला, तर पुणेमध्ये दत्तवाडी चौक या ठिकाणी आलेलो आहे. पूर्ण ॲड्रेस आपण त्यांच्याकडनंच पाहू. शॉपचं नाव आहे ऋषिकेश सी फूड. तर हे सी फूड मी फक्त आपल्या गुगल मॅप्सला पाहिलं होतं, रेटिंग चांगली होती, त्यामुळे म्हटलं आपण इथं फूड ब्लॉग एकदा बनवू आणि तुम्हाला सांगू नक्की कसं पूर्ण सिटिंगचं अरेंजमेंट आहे, कसं प्रिपरेशन होतं आणि टेस्ट कशी आहे, जेन्युअनली खरी टेस्ट कशी आहे ते तुम्हाला सांगणार ह्या व्हिडिओमध्ये. तर प्रॉपर ॲड्रेस काय आहे आणि मेन स्पेशालिटी काय आहे सी फूडमध्ये पण हे इथल्या ओनरकडनंच पाहू. नमस्कार सर. नमस्कार सर, इथला प्रॉपर पत्ता काय आपला ह्या शॉपचा? इथला पत्ता म्हणजे म्हात्रे पूल जवळ आहे आणि दत्तवाडी चौक आहे आणि बाल शिवाजी चौक या चौकाचं नाव आहे. असा इथला ॲड्रेस आहे. दत्तवाडीची स्पेशालिटी सांगतो आपण, पण त्याच्यामध्ये स्पेशल डिशेस कोणते सर्वात जास्त सेलिंग होणार आहे? सर्वात जास्त सेलिंग म्हणजे आमच्याकडे सुरमई फ्राय, तवा पॉपलेट फ्राय, बोंबील फ्राय हे सगळ्यात जास्त सेलिंग आहे आपल्याकडे. आणि इथं डायनिंगला जास्त असतात का डिलिव्हरी जास्त असतात? आपलं पार्सलला जास्ती असतात. आपल्याला पार्सलला 14 वर्ष होऊन गेलेली आहेत. हां, मग आपण एका टाईमला आपण 100 किलो मासे एका टाईमला आपण एका दिवसात आपल्याकडे विकले जातात. आणि पार्सलला म्हणजे स्विगी झोमॅटो दोन्हीवरती तुम्ही? हो, दोन्हीवरती आहेत. आणि स्वतःचं काय? स्वतः आपली डिलिव्हरी नाही आहे, पण आपण पाठवू शकतो आपण डंजोवरती आपली डिलिव्हरी करू शकतो आपण. चालतं, आपण प्रिपरेशन पाहू. हो, नक्की. मित्रांनो, तुम्ही बघताय हे इथलं किचन आहे फक्त, आणि डायनिंग इथनं पुढे आहे जरा थोडंसं इथं पुढं. आपण पहिलं आता प्रिपरेशन पाहूया. आतमध्ये चालू आहे किचनमध्ये. इथं आता प्रिपरेशन चाललेलं आहे. प्रिपरेशन कसं चाललं आहे? कोळंबीचं काय? कोळंबी रस्सा चाललं. पहिलं काय टाकलं आता? टोमॅटो, कांदा. पहिले कांदा टोमॅटो टाकलाय. आणि सुरमईचे प्रिपरेशन वेगळे असते का? असेच असते? नाही, सुरमई वेगळी. वेगळं? तरी वेगळी. रस्सा वेगळा पूर्ण? हो, रस्सा पूर्ण वेगळा. एकत्र काही वेगळं, सगळं वेगळं. याला कोणत्या स्टाईलने येतं मग? मालवणी स्टाईल. सगळं प्रिपरेशन तुम्ही करता का घेतलं? हे पूर्ण फॅमिली मिळून सांभाळते सर? हां, सगळे फॅमिली इथंच असते हॉटेलवर. आता काय घालताय? हळद. ते तिखट मिरची. ते काय आता? कोळंबी आली. कोळंबी याच्यावरती तुम्ही आधी काय लावून ठेवलं होतं का? हो, मॅरिनेट करून ठेवली होती. आलं लसूणची पेस्ट, हळद आणि मीठ पूर्ण होतं. मॅरिनेट करून ठेवली होती. कोणत्या साईजचे जातात करीमध्ये? करीमध्ये काय? कोणत्या साईजचे प्रॉन्स जातात? करीमध्ये मोठे प्रॉन्स असतात. मोठे प्रॉन्स आहेत करीमध्ये. हो का, एवढ्या साईजचे प्रॉन्स आहेत. मोठ्या साईजचे प्रॉन्स. झालं आता? हो, झालं. आता पाणी घालायचं. रेडी झालं. आता कोळंबी घेतलेली आहे. आता काय करताय कोळंबीचं? आता कोळंबी मॅरिनेट करते रवा फ्रायसाठी. रवा फ्रायसाठी मॅरिनेट करते कोळंबी. हळद, मीठ आलं, ते आलं लसणाची पेस्ट आली. हां, आलं लसणाची पेस्ट. आता याच्यामध्ये हा काय? घरचा मसाला आहे. घरचा मसाला. घरचा आमचा मालवणी मसाला. हा मालवणी मसाला टाकला तो तिखट असतो. हो. आता मॅरिनेशन केले प्रॉन्स आपण. मॅरिनेशन त्याच्यानंतर कसं? नंतर ते प्रॉन्स ह्या पिठामध्ये. ह्या पिठात काय आहे याच्यामध्ये? म्हणजे हे आमचं पीठ आहे, घरी केलेलं पीठ आहे. हे घरी किती प्रकारचे याच्यामध्ये? त्याच्यात जवळजवळ 5-6 प्रकारचे धान्य. सगळे डाळ वगैरे, डाळ, तांदूळ, थोडी मुगाची डाळ, थोडी हरभरा डाळ, सगळ्या डाळी मिक्स करून आम्ही बनवलेलं आहे हे पीठ. आणि त्यानंतर रवा फ्राय करा. हां, त्यानंतर सुरमई रवा फ्राय करणार. सुरमई मॅरिनेशन करून दाखवतो आपल्याला. हा तुमचा मसाला आहे का पहिला केलेला? त्याच्यामध्ये फक्त पाणी टाकून मिक्स केलेलं आहे, घट्ट करून ठेवलं. आता पातळ केलं, त्याला पाणी टाकलं. आता एक पीस येतं ते बुडवून याच्यात जाणार. 3-4 तास एक असं मॅरिनेट करून हे आता पूर्ण फ्रीजमध्ये जाणार का बाहेरच ठेवणार? फ्रीजमध्ये ठेवायचं 2-3 तास. आणि त्यानंतर मग आपण आता पाहूया रवा फ्राय याचा नंतर रवा फ्राय होणार. मित्रांनो, आता यांच्या डायनिंगच्या या ठिकाणी आलेले इथं डायनिंगसाठी पूर्ण सोय आणि तिथं पूर्ण पार्सलची सोय होती.
डायनिंग थोडंसंच दूर आहे, फक्त 5 दुकान इकडं आणि इथं पण त्यांचा बोर्ड आहे असे आहे. आता इथं मोठी सोय आहे इथं डायनिंगची. आणि ह्या हॉटेलला नेहमी गर्दी असते. आणि पार्सल मी पाहिलं आता जवळपास 12:30 दुपारचे वाजले, 12:30-1 वाजलेत, तरी पण सारखे पार्सल येत होते आणि त्यांची डिलिव्हरी चालू होती सारखी. तर आता आपण आतमध्ये जाणार आहे, प्रिपरेशन पाहणार आहे. इथं कोण नाही म्हणून समजू नका का गर्दी नसती, एकदम गर्दी असते. पण मी ऑड वेळेस आलेलो आहे आत्ता, बरंचसं शूट आहे इथून पुढं. पण असा डायनिंगचं पूर्ण काही सेटअप आहे इथं. नॉर्मल आहे आपला डायनिंगचा. मित्रांनो तर सर तुम्ही कधीपासून येता इथं? मी गेले 14 वर्ष झाले पहिल्यापासून येतात? हो, पहिल्यापासून अगदी सुरुवातीपासून. हो, आम्ही पण एक 10 वर्षापासून इथे येतो. अगोदर यांचं बाजूला फक्त पार्सलचं चालू होतं. आता हे लेटेस्टमध्ये त्यांनी इथं सेटिंग अरेंजमेंट पण चालू केलेली आहे. कशी वाटते सवय इथली आणि सगळ्यात जास्त काय आवडते? मला इथलं सगळ्यात जास्त आवडतं म्हणजे सगळ्याच गोष्टी आवडतात इथल्या. असं काय कोणाला त्याला फर्स्ट सेकंड थर्ड असं काही नाही आहे. आम्हाला इथली प्रत्येक गोष्ट इतकी चवीने खावीशी आम्हाला आवडती की आम्हाला इथल्या हॉटेलची आठवण आली तर इथं येऊन खाल्ल्याशिवाय आम्हाला राहतच नाही. आम्ही इथं येणार आहे म्हणजे येणार अशी सवय. या भागामध्ये सगळ्यात म्हणजे सी फूडमध्ये बेस्ट चव येत पुण्यामध्ये सगळ्यात चांगलं. सगळ्यात पुण्यामध्ये पूर्ण पुणे शहर. थँक्यू सर. हे बघा इथला मेनू आहे. हा स्टार्टरचा मेनू आहे वेगळा असं काही. आणि हा जो मेनू आहे हा थाळीचा मेनू आहे. आणि थाळीमध्ये काय काय येणार आहे ते तर आपण पुढे दाखवूच तुम्हाला. आता सर आपण पॉपलेट थाळी बनवतोय, स्पेशल पॉपलेट थाळी. त्यात एवढा साईजचा पॉपलेट येईल. मोठा साईजचा येतो. हो, मोठ्या साईजचा. एक 250 ते 300 ग्रामचा पॉपलेट येईल. तो आपण थाळीमध्ये लावतो. रवा फ्राय चालला. हो. आता आपण तेल जेमिनी सनफ्लॉवरचं वापरतो. पूर्ण तेल आला आता. आपल्याकडे तेल थोडं जास्तीच वापरतो आपण. अजून तेल टाकणार आपण. अजून टाकणार तेल? हो. जास्त तेलकट नाही होत का? ऑइली ऑइल नाही होत. आपल्याकडे लोक लांबनं आपलं फक्त तेल खायला येतात. हो. आपला एक स्पेशल मसाला आपण बनवतो. आता दिसेलच तुम्हाला, जे बाकीच्या सी फूड हॉटेलमध्ये नाही बनवते. तुम्ही स्वतः तुमचं बनवता? हो, माझंच नाव ऋषिकेश आहे. हां, तुमच्याच नावावर ते हॉटेलचं पूर्ण चालतं. मी स्वतः हॉटेल मॅनेजमेंट पण केलेलं आहे. त्याचा एक्सपिरियन्स आपण याच्यात आणलो. हो, नक्कीच. आता आपण मीठ टाकतोय. थोडं मीठ टाकतो. पहिले मॅरिनेशनच्या वेळेस पण टाकला? मॅरिनेशनच्या वेळेस पण मीठ असतं. नंतर आपण अजून थोडं टाकतो अजून. आणि थोडा पॉपलेट झाल्यावर नंतर आपण मसाले टाकतो. ते दिसेलच तुम्हाला आता. हां. मित्रांनो आता बराच वेळ फ्राय करत होतो, जवळपास 5-10 मिनिटं झाले असते फ्राय करून. 5 मिनिटं झाले फ्राय करून. आता जवळजवळ मासा पूर्ण फ्राय झालेला आहे. आता आपण आपला घरचा मसाला टाकणार आहे. बघा, आपला घरचा मसाला आहे. हा तुम्हाला बाहेर कुठंच बघायला नाही मिळणार. आपण फ्राय करताना टाकतोय घरचा मसाला. वरतून टाकतोय आपण? हो, वरनं टाकतो. आधी नाही लावत? आधी पण लावतो, वरनं पण टाकतो. आता तुम्ही बघा, आता माशाचं टेक्स्चर पूर्ण चेंज होऊन जाईल आता. हो. बघा, पहिला मासा पिवळा दिसत होता, आता पूर्ण लाल दिसेल आता मसाला. आता रेडी झालेले आहे. हो, आता रेडी झालेला आहे पॉपलेट. आता मी सर्व करतो. ही आपली स्टार्टर प्लेट आहे, त्याच्यावर पॉपलेट सर्व करतो. आणि आपला हा स्पेशल मसाला आहे. हो. यासाठी लोक आपल्याकडे खूप लांब येतात. बघा, काही लोकांना तेल वाटेल, पण टेस्ट केला तर सगळ्यात भारी मसाला आहे आपला. हो ना, आता टेस्ट करून आपण नक्की सांगू. ओके. मित्रांनो, ही आपल्या पुढं स्पेशल थाळी आलेली आहे, जी त्यांची 685 रुपयाला आहे. त्याच्यामध्ये इतकं काही मिळतं आहे. पापलेट फ्राय पीस वेगळा असतो. आणि सुरमई करीमध्ये एक पीस असते. त्यामध्ये करी असतो, एक सुकट असतं. करी प्रॉन्स करी. आणि प्रॉन्स मसाला आहे. स्वीटमध्ये आपण जिलेबी देतो. पापड आहे, भाकर आणि तांदळाची भाकरी किती असतात? 2 असतात. आणि आंबे मोरेचा राईस इतकं काही मिळते. आणि सोलकढी. तर मित्रांनो, आपल्या पुढं पूर्ण अशी थाळी आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्या स्टार्टरमध्ये पापलेट फ्राय आणि साईज पण मिडियमच्या वरती आहे. चांगली साईज आहे याच्यामध्ये. पूर्ण स्पेशल थाळी आहे. एक टेस्ट करून सांगू तुम्हाला. हे बघा, आता पूर्ण तेल सुटते त्याच्यामधनं. एकदा टेस्ट करून सांगू. हा मस्त. मस्तपैकी क्रिस्पी झालेली आहे.
आणि मसाला पण एकदम मस्त लागलेला आहे. आतमध्ये मसाला गेलेला आहे, त्यामुळे ती चव लागते पूर्ण त्या जेवढा भाग खातोय आपण त्याला लागते पूर्ण. नुसतं वरतून मसाला लागला आहे असं काही नाही, पूर्ण आतमध्ये मसाला गेला आणि फ्लेवरफुल लागते पूर्ण. चांगले वाटले. आता प्रॉन्स करी आहे इथं, त्याचबरोबर ते तांदळाच्या भाकऱ्या आहेत, चपाती आहे. तुम्हाला जे ऑर्डर करायचे ते तुम्ही करू शकता. गुड. प्रॉन्स करी कशी आहे, एकदम खूप तिखट आणि थोडीशी अशी गोड आहे. जसं मालवणी मसाला असतो ना त्याच्यामध्ये थोडी गोड लागते आणि तिखट पण आहे. असं पण नाही म्हणणार का एकदम कमी तिखट आहे. चांगली एकदम वेगळी चव खायची असेल ना जरा बाहेरची रेग्युलर सोडून तर भारी वाटले. प्रॉन्स मसाला आहे यांचा, थोडासा घट्ट मसाला आहे. थोडं सेम वाटतं, पण जो रस्सा आहे आणि जे सुकं आहे ह्याच्यामध्ये फरक आहे. हे पण चांगलं वाटतं, चांगलंच वाटतं. म्हणजे टेस्टच पूर्ण वेगळी आहे याची आणि चांगलं वाटतं. काहीतरी वेगळं खायचं असेल ना नक्की आहे इथं. ह्या पुढं आहे सुरमई करी. ही जर बघितली ना आपण, जी प्रॉन्स करी सुरमई करी पूर्ण डिफरंट आहे, पूर्ण वेगळी आहे. थोडीशी गोड, थोडीशी तिखट. ही प्रॉन्स करीपेक्षा थोडीशी कमी तिखट आहे, पण ही पण चांगली आहे, मस्त वाटली ही पण. त्याच्यामध्ये ही सुरमई गुड. एकदम असं मसालेदार खालं आहे असं काहीच वाटणार नाही, एकदम चांगली वाटली मला. आणि हे सुकट आहे, सुकट पण मस्तपैकी मसाल्यामध्ये चांगलं फ्राय केलं आहे, मस्त वाटली. आणि त्याचबरोबर ते राईस आहे आणि सोलकढी आहे. सोलकढी बघत होतो मग अशी बरीच जण इथली सोलकढी ऑर्डर करीत होते. सोलकढी टेस्ट करून सांगू आपण नक्की कशी. एकदम मस्त खोबऱ्याचा फ्लेवर आणि सोलकढी जशी पाहिजे ना तशीच आहे प्रॉपर. एकदम मस्त वाटली सोलकढी पण. आणि टोटली जी चव आहे या ठिकाणी म्हणजे पुण्याच्या ठिकाणी एकदम मस्त चव देतात आहे. मला तर वाटतं तुम्ही एकदा या नक्की आणि एकदा ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला चव एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून याच्यामध्ये आलेले सुरमई फ्राय आणि हा जो पीस मिडियम साईजचा पीस आहे, त्याचबरोबर ती प्रॉन्स फ्राय आहे. आता याची किंमत आहे याची 220 आहे, जे काय सुरमई फ्राय आहे त्याची. आणि जे प्रॉन्स फ्राय आहेत याची किंमत 320 रुपये. पूर्ण ही सुरमई फ्राय हाफ आहे, याच्यामध्ये 2 पीस येतात जे 440ला मिळतात. आता याची टेस्ट करून सांगू सुरमई फ्रायची. आता जे प्रिपरेशन बघतोय ना मी ते पूर्ण प्रिपरेशन सेम वाटते. आता जे याचं बघितलं आपण पापलेट फ्राय आणि सुरमई फ्रायचं पाहूया. एकदम गरमागरम आहे मस्त. मस्त थोडंसं वेगळं आहे याच्यामध्ये, थोडंसं स्पायसी आहे पण एकदम मस्त चव आहे, मस्त आवडलं मला. त्याबरोबर कांदा, त्याबरोबर ती प्रॉन्स आहेत, प्रॉन्स फ्राय खाऊन सांगतो. प्रॉन्स फ्राय थोडीशी सॉल्टी आहे, थोडंसं स्पायसी कमी पण मसालेदार, एकदम मसालेदार आहे आणि इतके भारी लागतं ते फ्रायमध्ये. तुम्ही नक्की या ट्राय करा आणि आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा का कशी चव इथली. आणि आपण एक मी आता हे पूर्ण संपवतो, आपण परत भेटू. आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे पूर्ण आणि मी सकाळी आलो होतो आणि आता दुपार झाली आणि आतमध्ये बघताय तुम्ही आता गर्दी म्हणजे बरेच कस्टमर येतात ते जातात ते, सकाळी कोण नव्हतं ना. तर आजचं जेवण एकदम मस्त वाटलं आणि एक वेगळ्या स्टाईलचं जेवण आहे. पुण्यामध्ये आलं ना मला वाटलं होतं म्हणजे काय एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं का इतकं काय वेगळं खायला मिळेल. आणि मालवणी स्टाईलनी जे आंबटपणा असेल आणि तिखटपणा असेल दोन्ही पण एकाच डिशमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे करीज होत्या सुरमईची म्हणजे रस्सा होता, सुरमईचा रस्सा असेल, परत त्याचबरोबर तो प्रॉन्सचा रस्सा असेल,
हे दोन्ही डिफरंट चव होते आणि एकदम मस्त होती. त्याबरोबर ते भाताबरोबर ती पण एकदम मस्त लागले आणि सो ओव्हरऑल एकदम मस्त वाटलं. भेटूया एका नवीन हॉटेलमध्ये एका नवीन जेवणाबरोबर. बाय बाय.